नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण कव्हर करत आहोत STI मेन्सचा झालेला पेपर 2022चा. ही जी परीक्षा झालेली होती STI मेन्स ही 14 ऑक्टोबर 2023 रोजी झालेली होती. ठीक आहे. आणि 2022ची परीक्षा होती आणि जी झाली होती 14 ऑक्टोबर 2023ला. तर त्याच्यामध्ये आपण STI मेन्स म्हणजे अर्थशास्त्राच्या मुख्य परीक्षेमध्ये STIच्या मुख्य परीक्षेमध्ये अर्थशास्त्रावरती जे काही प्रश्न आलेले होते त्याचं आपण विश्लेषण जे आहे ते अतिशय सविस्तर प्रमाणामध्ये जे आहे ते आपण बघत आहोत. त्याच्यामुळे ह्या सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकूण 3 प्रश्न जे आहे हे आपण डिटेलमध्ये बघणार आहे. एक प्रश्न आपण ऑलरेडी पंचवार्षिक योजनेवरचा आपण क्लिअर केलेला आहे 10व्या पंचवार्षिक योजनेवरचा. अजून 3 प्रश्न पंचवार्षिक योजनेवरती या STIच्या मुख्य परीक्षेमध्ये आलेले होते. त्याच्यामुळे पंचवार्षिक योजना हा फार महत्त्वाचा तुमचा रोल प्ले करणार आहे. भले आता तुम्ही येणारी परीक्षा द्या किंवा याच्या पुढच्या परीक्षा द्या, पंचवार्षिक योजना टॉपिक हा फार सुंदर पद्धतीने तुम्ही करून घ्या. त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारतं. तर आता सुरुवात करूया. तर बघा प्रश्न काय विचारलेला होता की चौथ्या पंचवार्षिक योजनेत डॅश डॅशवर विशेष भर देण्यात आला होता. चौथी पंचवार्षिक योजना आहे तर त्याच्यामध्ये कोणत्या विषयावरती किंवा कोणत्या घटकावरती विशेष भर जो आहे हा देण्यात आलेला होता, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 स्तर्यासह विकास. याच्यावरती विशेष भर जो आहे हा चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये देण्यात आलेला होता. स्तर्यासह वाढ असू दे किंवा स्तर्यासह विकास असू दे, ग्रोथ विथ स्टॅबिलिटी त्याला म्हटलं जातं. तर या चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्तर्यासह विकासवरती विशेष भर जो आहे हा देण्यात आलेला होता. आता आपल्याला डिटेलमध्ये प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या घटकावरती विशेष भर देण्यात आलेला होता ते बघायचं आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही करून घ्या. तर बघा, पहिली पंचवार्षिक योजनेवरती कृषी या क्षेत्रावरती विशेष भर देण्यात आला होता, कृषी. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जड व मूलभूत उद्योगावरती जास्त भर देण्यात आलेला होता. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा कृषी आणि जड उद्योगावरती भर देण्यात आला होता. दुसरी पंचवार्षिक योजना जड व मूलभूत उद्योग, तिसरी पंचवार्षिक योजना कृषी व जड उद्योग. नंतर वार्षिक योजना आल्या. वार्षिक योजना ही स्वावलंबनवरती भर देण्यात आलेला होता. आणि चौथी पंचवार्षिक योजना आपल्याला विचारली होती ह्याच्यावरती स्वावलंबन किंवा स्थैर्यासह विकास किंवा स्थैर्यासह वाढ, कुठलाही कीवर्ड तुम्हाला विचारतील त्याच्यामुळे लक्षामध्ये ठेवून घ्या. ठीक आहे. स्वावलंबन, स्थैर्यासह विकास किंवा स्थैर्यासह वाढ याच्यावरती चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये विशेष भर देण्यात आलेला होता. पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये दारिद्र्य निर्मूलन आणि स्वावलंबनावरती विशेष भर देण्यात आलेला होता. सरकती योजनेमध्ये लघु व कुटीर उद्योग आणि रोजगार निर्मितीवरती भर जो आहे तो देण्यात आलेला होता. 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मितीवरती भर जो आहे तो देण्यात आलेला होता. 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये उत्पादक रोजगार निर्मितीवरती भर जो आहे तो देण्यात आलेला होता. त्याच्यानंतर 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये मानवी विकास आणि सूचक नियोजन याच्यावरती विशेष भर जो आहे तो देण्यात आलेला होता. मानवी विकास आणि सूचक नियोजनावरती विशेष भर देण्यात आला होता. 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी आणि ग्रामीण विकासावरती विशेष भर देण्यात आलेला होता. 10व्या पंचवार्षिक योजनेवरती शिक्षण या विषयावरती जास्त भर जो आहे तो देण्यात आलेला होता. 11व्या पंचवार्षिक योजनेवरती सामाजिक सेवा आणि 12व्या पंचवार्षिक योजनेवरती सामाजिक सेवावरती विशेष भर जो आहे हा देण्यात आलेला होता. तर इथून पुढे आयोगाने कुठलाही प्रश्न जर विचारला तुम्हाला तर हा चार्ट पाठ करून ठेवा. तुमचा प्रश्न चुकणार नाही, तुमचा मार्क फिक्स होऊन जाईल. ठीक आहे. तर हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आपल्याला असा विचारला आहे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीमध्ये महालनोबिस प्रतिमानात डॅश डॅश यावर भर दिलेला होता. ठीक आहे. आता तुम्ही डायरेक्ट नुसतं पाठ करून जाताय की बाबा पहिल्या पंचवार्षिकला हे प्रतिमान होतं, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला हे प्रतिमान होतं, पण त्यांनी काय केलंय त्या प्रतिमानातील कुठल्या गोष्टीवरती भर जो आहे तो देण्यात आलेला होता हे तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला 2 पुस्तकं का सांगितलेली आहेत. किरण देसलेंचा भाग 1 आणि रंजन कोळंबे व्यवस्थित कंबाईन करून वाचा, कारण हे गोष्टी तुम्हाला प्रतिमान वगैरे जे आहे ते किरण देसलेंच्या भाग 1 मध्ये चांगलं दिलेलं आहे. याचा उल्लेख कोळंबेमध्ये जास्त डीपमध्ये दिलेला नाहीये. म्हणून दोन्ही पुस्तकं तुम्हाला कंबाईन करून वाचायचे आहेत. लक्षात ठेवा, कधी कधी कोळंबेमध्ये जे पॉईंट सापडतात किरण देसलेमध्ये सापडत नाहीत, कधी किरण देसलेमध्ये जे पॉईंट सापडतात ते कोळंबेमध्ये सापडत नाहीत. त्या दोघांचं मर्ज करून तुम्हाला अभ्यास जो आहे इकॉनॉमिकचा करायचा आहे. लक्षात ठेवा. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीमध्ये महालनोबिस प्रतिमानामध्ये जे आहे हे भांडवली वस्तू आणि गुंतवणूक वस्तू म्हणजे कॅपिटल गुड्स अँड इन्व्हेस्टमेंट गुड्स याच्यावरती भर जो आहे तो देण्यात आलेला होता. आता आपल्याला प्रत्येक पंचवार्षिक योजनेमधील कुठलं प्रतिमान आहे त्याचं काय एक्झॅक्टली सीन झालेलं आहे तो बघायचा आहे. तुमचं प्रतिमानच डायरेक्टली क्लिअर करून टाकतो म्हणजे तुम्हाला नंतर डोक्याला तापच राहणार नाही. व्यवस्थित केअरफुल इथून पुढे ऐका. तर दुसरी पंचवार्षिक योजना जी ती महालनोबिस प्रतिमानावरती आधारित होती आपल्याला माहिती आहे. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीमध्ये महालनोबिस प्रतिमानात भांडवली वस्तू म्हणजे कॅपिटल गुड्स आणि गुंतवणूक वस्तू म्हणजे इन्व्हेस्टमेंट गुड्स याच्यावरती भर जो आहे तो देण्यात आलेला होता. बघा, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीमध्ये महालनोबिस प्रतिमानात भांडवली वस्तू कॅपिटल गुड्स आणि गुंतवणूक वस्तू इन्व्हेस्टमेंट गुड्स याच्यावरती भर जो आहे तो देण्यात आलेला होता. या प्रतिमानानुसार भौतिक गुंतवणूक ग्राहक वस्तू उत्पादनात केली तर उत्पादन त्वरित होते, रोजगार निर्मिती लगेच होते, परंतु
आर्थिक प्रगती कशी होते, मध्यम होते. आता नुसतं एवढ्यावरती आयोग थांबून जे आहे ते थांबून चालणार नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला सुद्धा थांबून चालणार नाही. तुमचं लगेच डोकं चालायला सुरुवात व्हायला पाहिजे. आयोग कशा प्रकारे पुन्हा प्रश्न जो आहे तो विचारू शकते याच्यावरती. ठीक आहे. तर काय सांगितलंय, या प्रतिमानानुसार भौतिक गुंतवणूक ग्राहक वस्तू उत्पादनात जर केली तर उत्पादन त्वरित मिळेल, रोजगार निर्मिती लगेच होईल, मात्र आर्थिक प्रगती कशी होईल, ही मध्यम स्वरूपाची राहील. आता इथं तुम्हाला मध्यम हाच एक आयोग कीवर्ड विचारणार आणि तुम्हाला विचारणार की महालनोबिस प्रतिमानानुसार आर्थिक प्रगती ही कशी होऊ शकते, कमी, जास्त, मध्यम, अति जास्त. तर तुम्हाला माहित असलं पाहिजे की मध्यम स्वरूपाची आर्थिक प्रगती होऊ शकेल. ठीक आहे. या उलट जर भौतिक गुंतवणूक भांडवली वस्तू किंवा उत्पादनामध्ये केली तर दीर्घावधीमध्ये मोठी प्रगती होईल, दीर्घावधीमध्ये मोठी आर्थिक प्रगती होऊ शकेल. परंतु उत्पादन आणि रोजगार निर्मिती याच्यासाठी काय करू शकतो, कालावधी लागू शकतो किंवा काही काळ लागू शकतो, अवधी लागू शकतो. याचा सर्व भार मग हे कमी करण्यासाठी लघु उद्योगावरती भार टाकायचं ठरलं आणि महालनोबिस यांनी भांडवली वस्तू उत्पादनात गुंतवणूक करण्याचं प्रतिमान जे आहे हे सुचवलं. आणि या प्रतिमानानुसार भांडवली उद्योग, मूलभूत उद्योग, अवजड उद्योग उभारणीद्वारे तीव्र औद्योगिकरण करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आला. त्यामुळे दीर्घावधीत मोठी वाढ होणार होती. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर महालनोबिस प्रतिमानानुसार ही अल्प काळामध्ये नाही, दीर्घ काळामध्ये मोठी वाढ होणार होती, हे तुम्हाला माहित असणं याच्यामध्ये गरजेचं आहे. आणि महालनोबिस यांनी भांडवली वस्तू उत्पादनामध्ये गुंतवणूक करण्याचं प्रतिमान सुचवलं आणि त्याच्यामुळं भांडवली उद्योग, मूलभूत उद्योग, अवजड उद्योग उभारणीद्वारे तीव्र औद्योगिकरण करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला होता. मग दीर्घवृद्धीसाठी मोठ्या उद्योगांचा विकास करण्याचं ठरलं आणि रोजगार निर्मितीसाठी लघु उद्योगांचा विकास करण्याचं ठरलं. ठीक आहे. तर हे महालनोबिस प्रतिमान होतं. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर या प्रतिमानामध्ये भांडवली वस्तू आणि गुंतवणूक वस्तू याच्यावरती विशेष भर जो आहे तो देण्यात आलेला होता. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि भांडवली वस्तू उत्पादन गुंतवणूक जर करण्याचं प्रतिमान जे महालनोबिस यांनी सुचवलं त्याच्यामुळे तीव्र औद्योगिकरण निर्णय जो आहे तो उद्योग उभारणीद्वारे तीव्र औद्योगिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. कुठले उद्योग, भांडवली उद्योग, मूलभूत उद्योग आणि अवजड उद्योग. ठीक आहे. आणि याच्यामुळे दीर्घावधीमध्ये मोठी वाढ होणार होती. लक्षात ठेवा. मात्र दीर्घवृद्धीसाठी मोठ्या उद्योगांचा विकास करण्याचं ठरलं आणि रोजगार निर्मितीसाठी लघु उद्योगांचा विकास करण्याचं ठरलं. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये हेरॉड डोमर प्रतिमान जे होतं ते वापरलं होतं. हेरॉड डोमर प्रतिमान सगळ्या प्रतिमान तुमचे क्लिअर करून टाकतो. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये हेरॉड डोमर हे प्रतिमान जे आहे ते वापरले गेलं. तर हे हेरॉड डोमर जे प्रतिमान आहे हे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे आहे ते हेरॉड डोमर प्रतिमान, ठीक आहे, हे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये वापरले गेलं. हे बिग पुश सिद्धांतावरती आधारित होतं. म्हणजे काय बघा, तर या प्रतिमानानुसार अर्थव्यवस्थेमध्ये जर मोठी भांडवली गुंतवणूक केली तर उत्पादन वाढते. ठीक आहे. उत्पादन वाढल्यामुळे उत्पन्न वाढते, उत्पन्नातून बचत होते आणि बचतीतून गुंतवणूक होऊन अर्थव्यवस्था स्वयंविकासाच्या अवस्थेत शिरते. असे हे प्रतिमान जे होतं ते बिग पुश सिद्धांतावरती आधारित होतं. मात्र काय करायचं, अर्थव्यवस्थेमध्ये मोठी भांडवल गुंतवणूक करायची. मग गुंतवणूक केल्यानंतर काय होणार, उत्पादन वाढणार. उत्पादन वाढल्यामुळे काय होणार, उत्पन्न वाढणार आणि उत्पन्न वाढल्यामुळं बचत जे होते उत्पन्नातून काय होईल, बचत होईल आणि बचतीतून गुंतवणूक पुन्हा होईल आणि त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना मिळेल. अशा प्रकारच्या बिग बुश सिद्धांतावरती हे हेरॉड डोमर यांनी प्रतिमान जे होतं ते हे प्रतिमान होतं ते वापरलं गेलं होतं पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. हे प्रतिमान ध्यानात घेऊन काय केलं, मग अर्थव्यवस्थेमध्ये मोठी गुंतवणूक केली गेली. मोठी धरणं, खतं, उद्योग, रेल्वे उद्योग याच्यामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक जे आहे हे हेरॉड डोमरचं प्रतिमान वापरून गुंतवणूक केली गेली. लक्षात ठेवायचं, पहिली पंचवार्षिक योजना हेरॉड डोमर प्रतिमानावरती आधारित होती, बिग पुश सिद्धांतावरती आधारित होती. म्हणजेच काय, मोठी भांडवली गुंतवणूक करायची, उत्पादन वाढवायचं, उत्पादन वाढल्यामुळे उत्पन्न वाढेल, उत्पन्न वाढल्यामुळे जे बचत होईल त्या बचतीमधून गुंतवणूक करून पुन्हा अर्थव्यवस्था स्वयंविकासाच्या अवस्थेमध्ये येईल. ठीक आहे. आणि ह्याचाच प्रतिमानाचा वापर करून पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये मोठी धरणे, खते, उद्योग, रेल्वे उद्योग याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक जी आहे ती करण्यात आलेली होती. आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण ऑलरेडी बघितलेलंच आहे जे महालनोबिस प्रतिमान होतं ते. ठीक आहे. आता तिसरी पंचवार्षिक योजना आहे. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेला महालनोबिस आणि सुखमाय चक्रवर्ती हे प्रतिमान जे आहे ते वापरण्यात आलं तिसऱ्या पंचवार्षिक योजनेला. तर याच्यामध्ये भांडवली वस्तू उत्पादनाचे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतील महालनोबिस प्रतिमान जे आहे ते चालू ठेवण्यात आलेलंच होतं. आणि तिसऱ्या पंचवार्षिक योजनेसाठी सुखमाय चक्रवर्ती यांनी महालनोबिस प्रतिमानावरती आधारित द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन असा एक आराखडा तयार केलेला होता. लक्षात ठेवायचं, कोणी केला होता, सुखमाय चक्रवर्ती यांनी केलेला होता. महालनोबिस प्रतिमानावरती आधारित होतं हे द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन नावाचा एक आराखडा सुखमाय चक्रवर्ती यांनी तयार केलेला होता. तर हे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेसाठी हे महालनोबिस आणि सुखमाय चक्रवर्ती जे आहे ते प्रतिमान जे आहे ते वापरणं गेलेलं होतं. लक्षात ठेवा. चौथ्या पंचवार्षिक योजनेसाठी ॲलन मान आणि अशोक रुद्र यांचं प्रतिमान वापरलं गेलेलं होतं आणि धनंजयराव गाडगिळ यांनी यासाठी आराखडा जो होता तो तयार केलेला होता. तर बघा काय प्रतिमान आहे, राजकोष आयात निर्यात रोजगार स्थिती अनुकूल असताना,
ठीक आहे. अनुकूल आणि प्रतिकूल हे दोन शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत ह्या चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या प्रतिमानामध्ये. राजकोष आयात निर्यात रोजगार स्थिती अनुकूल असताना भांडवली वस्तू उत्पादनात गुंतवणूक करणे व प्रतिकूल असताना ग्राहक वस्तू उत्पादनात गुंतवणूक करणे असे प्रतिमान ॲलन अशोक रुद्र यांनी सुचवलेलं होतं. त्यामुळे या प्रतिमानाला खुले सातत्य प्रतिमान, खुले सातत्य म्हणजे काय, आम्ही अनुकूल असल्यानंतर भांडवली वस्तू उत्पादनामध्ये गुंतवणूक करू आणि प्रतिकूल असल्यानंतर ग्राहक वस्तू उत्पादनामध्ये गुंतवणूक करू, म्हणून याला खुलं सातत्य प्रतिमान म्हणजे ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल असं या मॉडेलवरती आधारित ह्या चौथ्या पंचवार्षिक योजनेला जे प्रतिमान जे आहे ते ॲलन आणि अशोक रुद्र यांचं वापरलं गेलं. नुसत्या चौथ्याच नाही तर 5व्या आणि 6व्या योजनेसाठी सुद्धा हे ॲलन आणि अशोक रुद्र यांचंच प्रतिमान जे आहे हे वापरण्यात आलेलं होतं. तर नियोजन आयोगाचे जे उपाध्यक्ष होते त्यावेळी धनंजयराव गाडगीळ यांनी या प्रतिमानावरती आधारित चौथ्या योजनेचा आराखडा तयार केला होता. आता सुखमाई चक्रवर्ती यांनी कोणत्या प्रतिमानावरती आधारित आराखडा तयार केला, तर महालनोबिस प्रतिमानावरती. धनंजयराव गाडगे यांनी कुठल्या प्रतिमानावरती आराखडा तयार केला, तर ॲलन आणि अशोक रुद्र यांच्या प्रतिमानावरती. तर ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला लक्षामध्ये ठेवणं हे गरजेचं आहे. तुमचं डोकं लगेच चाललं पाहिजे. अजून कशा प्रकारे प्रश्न जो आहे तो विचारू शकतं. तर राजकोष आयात निर्यात आणि रोजगार स्थिती अनुकूल असताना भांडवली वस्तू उत्पादनात गुंतवणूक करणं आणि प्रतिकूल असताना ग्राहक वस्तू उत्पादनात गुंतवणूक करणं. काय प्रतिकूल असताना, राजकोष आयात निर्यात रोजगार स्थिती. आता हे तीन सुद्धा कीवर्ड तुम्ही लक्षात ठेवा. राजकोष आयात निर्यात आणि रोजगार स्थिती ज्यावेळी अनुकूल असेल त्यावेळी भांडवल वस्तू उत्पादनात गुंतवणूक करणे, आणि ज्यावेळी ह्या तीन गोष्टी प्रतिकूल असतील त्यावेळी ग्राहक वस्तू उत्पादनात गुंतवणूक करण्याचं प्रतिमान जे आहे हे ॲलन आणि अशोक रुद्र यांनी सुचवलं. त्यालाच खुलं सातत्य प्रतिमान म्हणजे ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल असं म्हटलं जातं. आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष धनंजयराव गाडगीळ यांनी या प्रतिमानावरती आधारित चौथ्या योजनेचा आराखडा केला, आणि हे जे प्रतिमान आहे ॲलन आणि अशोक रुद्र यांचं चौथ्या, 5व्या आणि 6व्या योजनेसाठी वापरलं गेलेलं आहे. चौथ्या, 5व्या आणि 6व्या योजनेसाठी. नंतर 5वी पंचवार्षिक योजना. तर 5व्या पंचवार्षिक योजनेसाठी तुम्हाला ऑलरेडी सांगितले ॲलन आणि अशोक रुद्र यांचं प्रतिमान जे आहे हे वापरलं गेलं, आणि दुर्गाप्रसाद धर यांनी काय केलेलं आहे, 5व्या योजनेचा आराखडा जो आहे हा तयार केलेला आहे. हे सुद्धा नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते त्यावेळी दुर्गाप्रसाद धर. आता कोणी योजनेचा आराखडा केला आणि कुठल्या मॉडेलवरती किंवा कुठल्या प्रतिमानावरती आधार केला याच्यासाठी तुम्हाला जोडायला लावण्यासाठी प्रश्न येऊ शकतो, नाही येऊ शकतो. त्याच्यामुळं डोकं लावा, व्यवस्थित डोकं लावा, जागे राहून व्यवस्थित ऐका. तर ॲलन आणि अशोक रुद्र यांचं खुलं सातत्य प्रतिमान या प्रतिमानावरती आधारित नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष दुर्गाप्रसाद धर यांनी 5व्या योजनेचा आराखडा जो आहे तो तयार केला. नंतर आली सरकती योजना. सरकती योजनेचं प्रतिमान जे होतं ते डी.टी. लाकडावाला यांच्यावरती आधारित होतं. डी.टी. लाकडावाला. तर त्यांनी काय केलं, 1974 मधील अर्थशास्त्रातील नोबेल विजेते गुन्नार मिर्डाल यांनी दक्षिण आशियातील अर्थव्यवस्थामधील प्रश्नाची मांडणी करणारं एशियन ड्रामा हे पुस्तक लिहिलं. आता तुम्हाला विचारतील एशियन ड्रामा हे पुस्तक कोणी लिहिलं किंवा हे कशावरती आधारित होतं एशियन ड्रामा हे पुस्तक, तर दक्षिण आशियातील अर्थव्यवस्थामधील प्रश्नांची मांडणी करणारे पुस्तक होतं एशियन ड्रामा नावाचं. कोणी लिहिलं, गुन्नार मिर्डाल यांनी लिहिलेलं आहे. त्याने 1974 मध्ये अर्थशास्त्राचा नोबेल मिळालेला होता. तर इंडियन इकॉनॉमिक प्लॅनिंग इन ब्रॉडर सेटिंग या पुस्तकामध्ये गुन्नार मिर्डाल यांनी भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रश्नाचं विस्तृत असं विश्लेषण केलेलं आहे. एक तुम्हाला कळाला, एशियन ड्रामा हे सुद्धा पुस्तक लिहिलेलं आहे, प्लस इंडियन इकॉनॉमिक्स प्लॅनिंग इन ब्रॉडर सेटिंग हे सुद्धा पुस्तक गुन्नार मिर्डाल यांनी लिहिलेलं आहे. याच्यामध्ये त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रश्नाचं विस्तृत विश्लेषण केलेलं आहे. आणि या विश्लेषणावरती आधारित सरकत्या योजनेचा मसुदा जो आहे ही योजना आयोगाचे तत्कालीन उपाध्यक्ष डी.टी. लाकडावाला यांनी तयार केलेला होता. डी.टी. लाकडावाला म्हणजे तुम्हाला कळालं का कुठल्या गोष्टीवरती काय फॉर्म झालेला आहे, तर गुन्नार मिर्डाल म्हणजे बेसिक बॅकग्राऊंड लक्षात ठेवा. 1974 मधील अर्थशास्त्राचे नोबेल विजेते गुन्नार मिर्डाल जे होते यांनी एशियन ड्रामा हे पुस्तक लिहिलं. कशावरती लिहिलं, दक्षिण आशियातील अर्थव्यवस्थामधील प्रश्नाची मांडणी करण्यासाठी. प्लस त्यांनी अजून एक पुस्तक लिहिलेलं आहे इंडियन इकॉनॉमिक्स प्लॅनिंग इन ब्रॉडर सेटिंग. तर या पुस्तकाचा त्यांनी उल्लेख आधार घेऊन या विश्लेषणावरती आधारित डी.टी. लाकडावाला यांनी सरकत्या योजनेचा मसुदा जो होता हा तयार केलेला होता. म्हणजे हे कशावरती आधारित आहे सरकती योजना, डी.टी. लाकडावाला यांनी केलेल्या सरकत्या योजनेच्या मसुद्यावरती सरकती योजना जी होती ती आधारित होती. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. 6वी पंचवार्षिक योजना तर ऑलरेडी तुम्हाला सांगितले. 4थी, 5वी आणि 6व्या पंचवार्षिक वार्षिक योजनेसाठी ॲलन आणि अशोक रुद्र यांचं प्रतिमान जे आहे वापरले गेलेलं आहे. खुले सातत्य प्रतिमान म्हणजे ओपन कन्सिस्टन्सी मॉडेलवरती जे आहे या प्रतिमा 6वी पंचवार्षिक योजना ती सुद्धा जी होती ती आधारित होती. नंतर 7वी पंचवार्षिक योजना आले तर याला पी.आर. ब्रह्मानंद आणि सी.एन. वकील यांचं प्रतिमान जे आहे ते वापरले गेले 7व्या पंचवार्षिक योजनेसाठी. पी.आर. ब्रह्मानंद आणि सी.एन. वकील. तर केअरफुली ऐका. तर महालनोबिस प्रतिमानानुसार भौतिक गुंतवणूक भांडवली वस्तू उत्पादनामध्ये केली जात होती. ॲलन आणि अशोक रुद्र प्रतिमानानुसार भौतिक गुंतवणूक कधी भांडवली तर कधी ग्राहक वस्तू या उत्पादनाकडे वळवत होती. मात्र ब्रह्मानंद वकील प्रतिमानानुसार भौतिक गुंतवणूक जे आहे हे ग्राहक वस्तू उत्पादनाकडे, त्याला वेज गुड्स किंवा वेज गुड्स हा शब्द लक्षात ठेवा, वेज गुड्स, ठीक आहे.
तर याच्याकडे भौतिक गुंतवणूक जी आहे ते वळवण्याचं ठरलं. कुठल्या प्रतिमानानुसार? या ब्रह्मानंद वकील प्रतिमानानुसार लक्षात ठेवायचं आहे. आणि ब्रह्मानंद वकील प्रतिमानान्वये 7व्या योजना काळात राजीव गांधी पंतप्रधान असताना सार्वजनिक उद्योगांमध्ये भांडवली गुंतवणूक करण्याचा वेग जो आहे तो मंदावलेला होता. काय झालेला होता? मंदावलेला होता वेग. कसला वेग मंदावलेला होता? सार्वजनिक उद्योगांमध्ये भांडवली गुंतवणूक करण्याचा वेग जो आहे या ब्रह्मानंद वकील प्रतिमानान्वये मंदावलेला होता. लक्षात ठेवा, वाढलेला मंदावलेला तसाच राहिला, कॉन्स्टंट राहिला. एमपीसी काही कीवर्ड उचलतं आणि तुम्हाला विचारतं, त्याच्यामुळे लाईन टू लाईन केअरफुली आपल्या नोट्स रेडी असणे गरजेचं आहे. तर ब्रह्मानंद वकील प्रतिमानान्वये 7व्या योजना काळात राजीव गांधी पंतप्रधान असताना सार्वजनिक उद्योगांमध्ये भांडवली गुंतवणूक करण्याचा वेग काय झाला होता? मंदावलेला होता. प्लस पहिल्या ते 6व्या योजनेपर्यंत भारतात आत्तापर्यंत आदेशात्मक नियोजन, त्याला इम्परेटिव्ह प्लॅनिंग जी पद्धत होती ती वापरली जात होती. 7व्या योजनेत ही आदेशात्मक नियोजन वापरले गेलं, परंतु विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एक क्षेत्र असं होतं 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ज्याच्यामध्ये सूचकात्मक नियोजन म्हणजे इंडिकेटिव्ह प्लॅनिंगचा वापर करण्यात आला. तुम्हाला विचारतील की 7व्या पंचवार्षिक योजने काळामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कोणत्या नियोजनाचा वापर करण्यात आला? मग तिथं आदेशात्मक असेल, सूचकात्मक असेल, तर तिथं सूचकात्मक नियोजनाचा वापर जो आहे तो करण्यात आलेला होता. प्लस खाजगी क्षेत्राच्या विकासासाठी देखील प्रोत्साहन जे आहे हे देण्यात आलेलं होतं. तर ब्रह्मानंद यांच्या स्टडीज इन इकॉनॉमिक्स ऑफ वेलफेअर मॅक्झिमायझेशन, ठीक आहे, लक्षात ठेवा, ब्रह्मानंद यांच्या स्टडीज इन इकॉनॉमिक्स ऑफ वेलफेअर मॅक्झिमायझेशन आणि ब्रह्मानंद वकील यांच्या प्लॅनिंग फॉर अन एक्सपांडिंग इकॉनॉमी, प्लॅनिंग फॉर अन एक्सपांडिंग इकॉनॉमी या पुस्तकामध्ये वरील प्रतिमानाची तत्वे जे ते सापडतात. तर ब्रह्मानंद यांचं पुस्तक आहे स्टडीज इन इकॉनॉमिक्स ऑफ वेलफेअर मॅक्झिमायझेशन आणि ब्रह्मानंद वकील यांचं पुस्तक आहे प्लॅनिंग फॉर एक्सपांडिंग इकॉनॉमी. या पुस्तकामध्ये ब्रह्मानंद वकिलांचे प्रतिमानाचे काय सापडतात? तत्वे सापडतात. तर एकीकडे ग्राहक वस्तू वेज गुड्स उत्पादनाला चालना देणे आणि दुसरीकडे लोकांना वस्तू खरेदी करण्याची क्षमता प्राप्त करून देणाऱ्या रोजगार योजना, उदाहरणार्थ जवाहर रोजगार, नेहरू रोजगार योजना राबवणे, अशा प्रकारचे प्रतिमान असल्यामुळं ब्रह्मानंद वकील यांनी सुचवलेल्या प्रतिमानाला मजुरी वस्तू प्रतिमान म्हणजे वेज गुड्स मॉडेल असं म्हटलं जातं. ठीक आहे, वेज गुड्स मॉडेल. आता तुम्हाला माहिती आहे ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल हे कुणावरती आधारित होतं? ॲलन अशोक रुद्र. आणि वेज गुड्स मॉडेल हे कुठल्या प्रतिमानावरती आधारित आहे? आता ब्रह्मानंद वकील यांच्या प्रतिमानावरती आधारित आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची योजना आहे 8वी पंचवार्षिक योजना. तर याच्यामध्ये उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण प्रतिमान, राव मनमोहन प्रतिमान आणि जॉन डब्ल्यू मिलर प्रतिमान असे एकूण 3 प्रतिमानावरती ही आधारित 8वी पंचवार्षिक योजना होती. ठीक आहे. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण प्रतिमान, राव मनमोहन प्रतिमान, जॉन डब्ल्यू मिलर प्रतिमान. तर 8व्या पंचवार्षिक योजनेपासून संपूर्णपणे नवीन प्रतिमान जे ते स्वीकारण्यात आलं. या प्रतिमानाला एकूण 3 नावं होती, ते आपण बघितलीच. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण प्रतिमान, राव मनमोहन प्रतिमान, जॉन डब्ल्यू मिलर प्रतिमान. तर उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण प्रतिमान जे आहे हे कारण 8व्या योजनेपासून आर्थिक सुधारणांचं युग सुरू झालं म्हणून याला उदारीकरण, खाजगी, जागतिकीकरण प्रतिमान देखील म्हटलं जातं. नंतर राव मनमोहन प्रतिमान, तर आर्थिक सुधारणांचे प्रतिमान तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव व अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी विकसित केले आणि अवलंबले म्हणून या प्रतिमानाला राव मनमोहन प्रतिमान असे देखील म्हटलं जातं. आणि तिसरं आहे जॉन डब्ल्यू मिलर प्रतिमान. तर आत्तापर्यंत भौतिक भांडवलावर गुंतवणूक झाली होती. मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारल्यामुळे आता गुंतवणुकीची जबाबदारी खाजगी क्षेत्रावरती टाकावयाची होती, म्हणजे खाजगी क्षेत्र यायला सुरुवात झाली. तर नवीन प्रतिमानानुसार सरकारने आता मानवी भांडवलावर गुंतवणूक करणे जे होतं ते अपेक्षित होतं. कशा अपेक्षित होतं? मानवी भांडवलावरती गुंतवणूक करणं अपेक्षित होतं. आणि 1990च्या UNDPच्या पहिल्या मानव विकास अहवालाने मानव विकास हे महत्त्वाचं मानलं गेलं. ठीक आहे. 1990च्या UNDPच्या पहिल्या मानव विकास अहवालाने मानव विकास हे महत्त्वाचे मानलेले होते आणि नवीन प्रतिमान हे मानव विकासाचे होते. त्यामुळे 8व्या योजनेचं नाव सुद्धा मनुष्यबळ विकास योजना ठेवून मानवी विकासाला सर्वाधिक प्राधान्य जे आहे हे देण्यात आलेलं होतं. नंतर भौतिक भांडवलात उलट निर्गुंतवणूक करून खाजगीकरणाचं धोरण अवलंबण्यात आलं. भांडवली व मूलभूत उद्योगांमधून सरकारने निर्गुंतवणूक करायला सुरुवात केली. निर्गुंतवणूक म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट. उद्योगांचे खाजगीकरण आणि आधुनिकीकरण करण्याला सुरुवात केली. आदेशात्मक नियोजनाऐवजी पूर्णपणे सूचकात्मक नियोजनाचं तत्व वापरायला सुरुवात केली 8व्या पंचवार्षिक योजनेपासून. आणि 8व्या ते 12व्या पंचवार्षिक योजनेवरील प्रतिमानाचा अवलंब जो आहे हा करण्यात आला. योजनेवरील प्रतिमानाचा अवलंब जो आहे म्हणजे हेच प्रतिमान जे आहे हे कंटिन्यूस ठेवलं 8व्या त्या 12व्या पंचवार्षिक योजनेसाठी. तर 8वी पंचवार्षिक योजने एकूण 3 प्रतिमानावरती अवलंबून आहे. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, राव मनमोहन प्रतिमान आणि जॉन डब्ल्यू मिलर प्रतिमान. जास्तीत जास्त लक्ष जे आहे ते मानवी विकास या तत्वाला आधार देऊनच हे प्रतिमान जे आहे तिथून पुढे कंटिन्यू झालेलं आहे. प्लस खाजगी उद्योग क्षेत्रावरती जास्त जे आहे ते
भर जो आहे हा देण्यात आलेला आहे आणि उद्योगांचं खाजगीकरण आधुनिकीकरण करायला सुरुवात झालेली आहे. पूर्णपणे सूचकात्मक नियोजन इंडिकेटिव्ह प्लॅनिंग तत्व अवलंबायला सुरुवात झाली 8व्या पंचवार्षिक योजनेपासून. भौतिक भांडवलामध्ये निर्गुंतवणूक करून खाजगीकरणाचं धोरण जे आहे ते अवलंबण्यात आलेलं आहे आणि गुंतवणुकीची जबाबदारी खाजगी क्षेत्रावरती टाकायला सुरुवात झालेली होती आणि मानव विकास यालाच आधार देऊन हे जे 8व्या पंचवार्षिक योजनेपासून जे आहे गोष्टी सगळ्या राबवण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, तर हे प्रतिमान जे आहेत एकूण 3 गोष्टीवरती आधारित 8व्या पंचवार्षिक योजनेचं उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, राव मनमोहन प्रतिमान आणि जॉन डब्ल्यू मिलर प्रतिमान. ठीक आहे, तर तुमचं प्रतिमान क्लिअर झालं. पुढचा एक प्रश्न असा विचारलेला आहे, ऑलरेडी 10वी पंचवार्षिक योजना तुमचा पाठीमागच्याच लेक्चरमध्ये क्लिअर करून दिलेला आहे. आता याच्यामध्ये प्रश्न असा विचारलेला आहे की 10व्या योजनेमध्ये कोणत्या बाबी साध्य करणं शक्य झालेलं नाही. सगळ्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळते की बाबा हे साध्य झालं, पण निगेटिव्ह काय त्यांचे इम्पॅक्ट आहेत हे कधीच आपण त्याचा विचार करत नाही. तरी त्या आयोगाने तेच कन्सिडर केलेलं आहे की 10व्या योजनेमध्ये कोणत्या बाबी साध्य करणं शक्य झालेलं नाही. तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि ब, म्हणजे दारिद्र्य पातळी कमी करणे, बेरोजगार पातळी कमी करणे. म्हणजे जे तुम्ही गोष्टी ठरवलेल्या आहेत एखाद्या पंचवार्षिक योजनेमध्ये इतकं मला साध्य करायचं आहे, ते ज्यावेळी साध्य होत नाही तर त्याला म्हणायचं की ह्या बाबी साध्य झालेल्या नाहीत. सिंपल त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, तर आता आपल्याला हे तुमच्या नोट्समध्ये ॲड करून घ्या. आता जे तुम्हाला सांगतोय ते, तर भारतातील 10व्या पंचवार्षिक योजनेचे अपयश जे आहेत, म्हणजे काय आहे त्यांचं अपयश आहे, तर बघा पहिलं अपयश असं आहे की 10व्या योजनेदरम्यान 2006-07 मध्ये GDP मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा 18.5% इतका कमी झाला. ठीक आहे, या व्यतिरिक्त या क्षेत्राचा विकास दर देखील या योजना कालावधीमध्ये 2.5% कमी झालेला होता. म्हणजे हिथं सुद्धा आपण काय अचीव करू शकलो नाही. नंतर बेरोजगारीचा दर 7.31%वरून 8.28% इतका वाढलेला होता. म्हणजे हिथं सुद्धा बेरोजगारी दर आपल्याला प्रश्नामध्ये तेच विचारले की बेरोजगारीची पातळी कमी झालेली आहे का, नाही कमी झालेली नाही, ती उलट वाढतच गेलेली आहे. ठीक आहे, म्हणजे असं तुम्ही टॅकल करायला लागतात, लॉजिक लावायचं पाठीमागं काय आहे. ठीक आहे, आयोग कसा प्रश्न विचारते, तुम्हाला डायरेक्ट आकडेवर विचारलेला आहे का, नाही, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून समजून घेणं गरजेचं आहे. तर या कालावधीमध्ये बेरोजगारीचा दर हा 7.31%वरून 8.28% इतका वाढला. 2004-05 मधील अंदाजानुसार लक्षित 19.2च्या तुलनेमध्ये गरिबीचं प्रमाण जे आहे ते 27.2% एवढं वाढलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय झालं, दारिद्र्य पातळी कमी झाली का, दारिद्र्य पातळी कमी झालेली नाही, दारिद्र्याची पातळी निश्चितच वाढलेली आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला असं दिसून येतं की या गोष्टी ज्या त्या साध्य झाल्या नाही. एक म्हणजे दारिद्र्य पातळी कमी करणे आणि बेरोजगारीची पातळी कमी करणे. ठीक आहे, नंतर कृषी क्षेत्राप्रमाणेच औद्योगिक क्षेत्राचा विकास दर देखील 10%च्या लक्षित विकास दराच्या तुलनेमध्ये 8.82% इतका कमी होता. म्हणजे औद्योगिक क्षेत्राचा विकास देखील आपण या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये गाठू शकलो नाही. आणि अजून एक याच्यामध्ये ड्रॉबॅक होता की 10व्या योजनेच्या उद्दिष्टापैकी ऊर्जा क्षेत्रातील जी क्षमता 41,110 मेगावॅटपर्यंत न्यायची होती, वाढवायची होती, ती 21,080 मेगावॅट इतकीच फक्त आपल्याला गाठता आली. म्हणजे ऊर्जा क्षेत्रसुद्धा आपल्याला जे टार्गेट आहे हे आपण साध्य करू शकलो नाही. म्हणजे जे टार्गेट साध्य करू शकले नाही त्याला आपण अपयश असं ह्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमात आपण म्हणायचं असतं. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जी दारिद्र्याची पातळी कमी करणे, बेरोजगारी पातळी कमी करणे ह्या गोष्टी साध्य झालेल्या नाहीत. मग साध्य काय झाल्या, स्थूल बचतीची पातळी, त्याला ग्रॉस डोमेस्टिक सेव्हिंग लेवल असं म्हणतात, आणि परकीय चलनाचा साठा वाढण्यामध्ये सुद्धा मदत जी आहे ती आपल्याला झालेली आहे. तर काय साध्य झालं बघा, स्थूल बचतीची पातळी त्यालाच ग्रॉस डोमेस्टिक सेव्हिंग लेवल किंवा देशांतर्गत बचतीचा दर असं म्हटलं जातं. तर देशांतर्गत बचतीचा दराचं जे साध्य लक्ष ठेवलेलं होतं हे 23.31% एवढं ठेवलेलं होतं. मात्र प्रत्यक्षामध्ये साध्य किती झालेलं आहे, 29.9% इतकं साध्य झालं. त्याच्यामुळे त्यातला पर्याय जो आहे तो बरोबर आहे. नंतर चालू किमतींचा गुंतवणूक दर हा GDPच्या 30.8% इतका राहिला. त्याचं लक्ष होतं 28.41%. म्हणजे इन्व्हेस्टमेंट रेटसुद्धा हा जो लक्ष होतं त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ही गोष्ट सुद्धा इथं साध्य झालेली दिसून येते. आणि या काळामध्ये GDPचा विकास दर जो होता तो 7.8%वरती पोहोचला होता. भारतासाठी एक महत्त्वाची कामगिरी होती, कारण ती चीननंतर सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था जी होती ती बनलेली होती. ठीक आहे, मात्र इथं अपेक्षित आणि साध्याच्यामध्ये तफावत आहे. मात्र इथं का पॉईंट घेतलाय मी, कारण चीननंतर सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत जी आहे ती उदयास यायला सुरुवात झाली, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर औद्योगिक क्षेत्राने 8.8% प्रतिवर्ष लक्षणीय वाढीचा दर सुद्धा अनुभवला. ही वाढ IT, फार्मास्युटिकल आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाची ठरली. फेब्रुवारी 2007 मध्ये भारताचा परकीय चलनसाठा जो आहे हा 185 अब्ज डॉलर्सवरती पोहोचला. याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेला काय मिळाली, बळकटी मिळाली. ठीक आहे, आणि इथं आपल्याला तेच विचारलेलं आहे की बाबा परकीय चलनाचा साठा, फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह वाढलाय की नाही वाढलाय, तर नक्कीच वाढलेला होता. तो किती झाला होता, 185 अब्ज डॉलर्स हा फेब्रुवारी 2007 मध्ये वाढलेला होता. सेवा क्षेत्राने 9% उच्च विकास दर जो होता तो अनुभवला.
आणि योजना कालावधी बचत आणि गुंतवणुकीच्या दरामध्ये देखील सुधारणा झाली. बचतीचा दर झाला 34.8% आणि गुंतवणुकीचा दर झाला 35.9%. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या साध्य झालेल्या आहेत ह्या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. म्हणजे ज्या गोष्टी साध्य झाल्या, ज्या गोष्टी साध्य झालेल्या नाहीत, हे सुद्धा ज्यावेळी तुम्हाला कळेल त्यावेळी तुमचे प्रश्न आरामामध्ये टॅकल जे असतील होऊ शकतात. त्याच्यामुळे हे आपण डीपमध्ये ॲनालिसिस तुमच्यासाठी घेऊन येतोय. तर इथून पुढे जर प्रश्न विचारला तुमचा चुकणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे केअरफुली आपले ॲनालिसिस जे असतील ते बघत चला. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.